नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज आपण संक्रांत स्पेशल रेसिपी करणार आहोत. ती म्हणजे तिळाच्या रेवड्या. अगदी घरच्या घरी विकतसारख्या रेवड्या आपण तयार करू शकतो. चला तर मग आपण आता रेवड्या कशा करायच्या ते बघूया. आता ह्या ठिकाणी मी अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी साखर घेतली आहे आणि अर्धी वाटी तीळ घेतलेलं आहे. सगळं प्रमाण सारखंच घेतलेलं आहे. आता एक मी नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे आणि हे जर नॉनस्टिकमध्ये केलं तर हे धुवायला काही त्रास होत नाही, त्याच्यामुळे नॉनस्टिकमध्ये सहसा करायचं आहे असे पदार्थ. आता हे गूळ आणि साखर आपण पॅनमध्ये टाकून घेऊया. आणि आता याच्यामध्ये साखर आणि गूळ बुडेल एवढंच पाणी यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. अर्धी वाटीला थोडंसं कमी पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. आणि आता हे आपण सर्व वितळून घेऊया. गूळ आणि साखर हे वितळून घ्यायचे आहे आपल्याला. अगदी सुंदर अशी ठिसूळ याची रेवडी तयार होते. आणि आपण जे घरी तयार करतो पदार्थ त्याचा आनंद आपल्याला वेगळाच असतो. तर बघा अशा पद्धतीने आता हे आपलं वितळत चाललेलं आहे. साखर आणि गूळ पूर्ण त्यामध्ये वितळू द्यायचा. आणि तुम्हाला जर काही फ्लेवर आवडत असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये वेलची पूड, दालचिनीची पूड हे सुद्धा त्यामध्ये ॲड करू शकता. आता हा पाक आपल्याला हे पाक घट्ट होईपर्यंत ठेवायचा आहे. तर बघा आता हा पाक आपला घट्ट होत चाललेला आहे. अगदी 5 मिनिटाच्या आतमध्ये हा पाक अगदी घट्ट सर होतो. आणि आता हे झालं की नाही हे पाहण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये आपण ते थोडंसं टाकून बघायचं. आणि त्याची अशी घट्टसर गोळी तयार झाली की आपला पाक तयार झालेला आहे. तर मग आता मी पाण्यात टाकलेलं आहे आणि आता अशी गोळी तयार झालेली आहे. आता हा पाक आपला रेडी झालेला आहे. आता एक तयार झालेला आहे. आता एका प्लेटला आपण तूप लावून घेतलेलं आहे आणि त्या तूप लावलेल्या याच्यावर आपल्याला ते टाकून घ्यायचं आहे. तूप लावल्यामुळे ते खाली चिटकत नाही. आता ते पसरलं गेल्यामुळे ताटलीला सुद्धा चिटकू शकतं बघा. आता हे आपण त्यामध्ये टाकलेलं आहे आणि आता थोडंसं हे थंड होऊ द्यायचं आपल्याला. फक्त थोडं थंड झालं की आपल्याला उचटण्याने किंवा एखादा उचटण्याने ते सारखं असं मध्ये घेऊन थोडं थोडं गार करायचं आपल्याला. त्याची गोळी बनवून घ्यायची आहे आपल्याला. आता हे जसं थंड होत जाईल तशी त्याची गोळी बनायला सुरुवात होते. आता हे फक्त आपल्याला उचटण्याने सारखं खालीवर करत राहायचं आहे आपल्याला 2-3 मिनटं. आता जोपर्यंत ते घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला ते फक्त वर खाली असं करत राहायचं आहे आपल्याला. आणि ते गरम असल्यामुळे ते चिकट नाही, थंड झाल्यावर त्याचा चिकटपणा जातो. तर बघा आता अशा प्रकारची त्याची गोळी तयार होते. आणि आता ही गोळी आपल्याला ती ओढून पांढरा कलर येईपर्यंत ती आपल्याला व्यवस्थित अशी ओढून त्याचा पांढरा कलर तयार होईपर्यंत ती गोळी आपल्याला ओढायची आहे. आपण दोरीत करतो त्या दोरीप्रमाणे ती आपल्याला तयार करायची आहे. त्याची दोरीच तयार करायची आहे आपल्याला एक प्रकारची. तर बघा अशा पद्धतीने ते पूर्ण त्याचा कलर व्हाईट होईपर्यंत आपल्याला ते ओढायचं आहे. तर बघा आता याचा कलर व्हाईट होत चाललेला आहे. आता तर बघा आता असा व्हाईट कलर आपल्याला होईपर्यंत ती गोळी तयार करायची आहे. तर बघा आता हा व्हाईट कलर झाला आहे. आता आपण त्याची लांब अशी दोरी तयार करून घेतलेली आहे. आता ह्या दोरीला मी पीळ टाकत आहे बघा. आता या दोरीला पीळ घालून घेतलेला आहे. आता याचे आपण वेगवेगळे आकारसुद्धा करू शकतो. बघा आता याला मी पीळ घालून घेतलेला आहे. आणि आता हे थोडंसं अजून गरम आहे त्याच्यामुळे ते थोडंसं चिकटत राहतं आपल्या हाताला पण. आणि आता कात्रीने चाकूने तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही त्याचे बारीक बारीक असे तुकडे करून ठेवायचे.
आता याचे मी बारीक बारीक तुकडे करून घेत आहे बघा. अशा पद्धतीने तुम्हाला जसा लागतं तसा आकार तुम्ही त्याचा गोल चौकोनी कसाही करू शकता आकार. आता आपण हे तुकडे करून घेतलेले आहे बघा. खायला अतिशय ठिसूळ आणि टेस्टी रेवडी तयार होते. आणि घरातलं सगळं साहित्य असल्यामुळे त्यामुळे भेसळही काही नसते बघा. आता हे सर्व मी तुकडे केले आहे. आता याच्यातले काही तुकड्याचे मी गोल तयार करून घेणार आहे. बघा आता काही तुकडे काही उरलेले होते ह्याचं मी गोल केलेलं आहे. आता जी दोरे तयार केली होती त्याच्यामध्ये काही कट करून घेतले आहे, काही गोल तयार केलेले आहे. आणि आता गॅसवर कढई ठेवली आणि त्यामध्ये आपण तीळ टाकून घेतलेले आहे. आणि आता तीळ गरम झाले की गॅस बंद करून टाकायचा आहे. आणि गॅस बंद झाल्यावर आपण त्यामध्ये ह्या तयार केलेल्या रेवड्या टाकून घ्यायच्या आहेत बघा. आणि त्याला पूर्ण त्याच्यामध्ये टाकल्यावर त्याला पूर्ण तीळ लागले जातात बघा. कढई एकदम गरम करून घ्यायची, त्याच्यातले तीळ गरम करून घ्यायचे आणि गॅस बंद करायचा. आणि आता त्या रेवड्या त्यामध्ये आपल्याला घोळवून घ्यायच्या आहेत फक्त तिळामध्ये. तर बघा अशा पद्धतीने ह्या रेवड्यांना पूर्ण तीळ लागले जातात. आता ह्या रेवड्या घोळवून घेतलेल्या आहेत तिळामध्ये. आपण आता पुढचे पण रेवड्या त्यामध्ये घोळवून घेऊया. आता जे गोल तयार केलेलं आहे ते सुद्धा मी त्यामध्ये टाकून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये अजून थोडे तीळ मी टाकलेले आहे. आणि आता ते गोल केलेले आहेत ते गोल चौकोनी, तर हे 2-3 प्रकार मी त्याचे आकार केलेले आहेत. आता हे सर्व आपण त्याच्यामध्ये टाकून तिळामध्ये घोळवून घेऊया. तुम्हाला जसा लागतो तसा आकार तुम्ही त्याचा करू शकता. मी काही मोठे केले आहे, काही गोल केलेले आहे, काही. तर बघा आपल्या रेवड्या आता तयार झालेल्या आहेत. आता ह्या गोल रेवड्या मी एका वाटीत वेगळ्या ठेवलेल्या आहे. आणि आपण ज्या चौकोन कट करून घेतलेले आहेत तर ती रेवडी वेगळी ठेवलेली आहे. आता हे अजून गरम आहेत. आणि आता दुसऱ्या बघा, ह्या दुसऱ्या आपण विकत आणतो त्याप्रमाणे त्याचा आकार तयार झालेला आहे. आता हे 2 प्रकारच्या रेवड्या मी त्याच्यात केलेल्या आहेत. आणि आता बघा मैत्रिणींनो, तुम्हाला या रेवड्या कशा वाटल्या, आवडल्या तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आणि एक महत्त्वाची टीप, या रेवड्या पूर्ण थंड होईपर्यंत खायच्या नाही. धन्यवाद.